नमस्कार शेतकरी मित्रांनो. तुम्ही पाहिलंच असेल आज आपण कोण्या विषयावर बोलणार आहोत आणि काय माहिती देणार आहोत हे आपल्याला लक्षातच आलं असेल की आपण हळदीविषयी आता आपण बोलणार आहोत. तर बघू शकता एकच फुटवा आहे, तर एक फुटवा असल्यानंतर हळदीची परिस्थिती काय ते आपण बघणार आहोत. तर बघू शकता एकच फुटवा होता, याला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 14 15 16 हे आलेले आणि एक तुटलेला आहे. ठीक आहे. तर हळदीची स्थिती बघू शकता आणि दुसऱ्या याला आपण बघू शकतो किती शेंगा लागलेले आहेत. एक बंडा आहे आणि बाकीच्या शेंगा आहेत. 1 2 3 4 5 6 मदर कोंब आहे त्याच्यामध्ये. आणि 101% सांगतो याच्यामध्ये कुरकुमींचं एवढं प्रमाण आहे की पाहायचंच काम नाही. एकदम डार्कमध्ये आपल्याला हे दिसणार आहे. हे तुम्हाला प्रात्यक्षिक डेमो दाखवणार आहे. छोटी जरी हळद असेल तर बघू शकता असं चंद्र आकार असा दिसला पाहिजे. हळद जरी छोटी असेल तर यांना भाव 100% लागणार, यात काही शंकाच नाही आहे. बघू शकता हे असे हळद जे आहेत जरा निखळ मोठंच बेणं असणं काही गरजेचं नाही. तर बघू शकता हे आपण एकच खोम लावला होता, तर खोम आपण काढला आहे. तर याला आपल्या मराठी भाषेमध्ये आमच्या परिसरामध्ये कोचा म्हणतो, जे की हे खूप महाग जात आहे. हळद जर 100 असेल तर हे 300 रुपये किलो प्रमाणे जाते आणि हळद जर 1500 असेल तर हे अजून जास्तच 15 150 रुपये किलो असेल तर हे त्याच्यापेक्षा अजून जास्त हे असते. हे जोपर्यंत जिरत नाही तोपर्यंत हळद काढायला नाही पाहिजे. तर हे आता सध्या जिरण्याची अवस्था सुरू झालेली आहे. तर आपण एक डेमोसाठी हा प्रात्यक्षिक करण्यासाठी बघू शकता हा कोंब घेतला होता. याच्यामध्ये फार काय फुटवे नाही आहे. तर सांगायचं तात्पर्य बघू शकता याला कुठलीही सड नाही आहे. तर ही एकदम दलदलीत रानामध्ये होती. तर अजून या हळदीला काढण्यासाठी साधारणतः 15 ते 20 दिवस बाकी आहे. त्या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवत आहे. तरी पण शेतकऱ्यांना माहिती असावी की हळदीची परिस्थिती काय आहे, याला कुठलीही सड नाही आहे. आणि हळद काढल्यानंतर कमीत कमी 60 दिवस सुप्त अवस्थेमध्ये असणं गरजेचं आहे. सुप्त अवस्थेमध्ये जर आपण ठेवली नाही किंवा आपण उशिरा काढली लवकर लावली तर हे कोंब वगैरे येण्यास फार व्यत्यय होऊ शकते. तर ते न होता आपण पाहू शकतो की हळदीला हा सुप्त अवस्थेमध्ये कमीत कमी 60 दिवस असणं गरजेचं आहे. 2 महिने, जेणेकरून आता मार्च महिन्यात आपण हळद काढली, 1 मार्चला काढली, 1 मार्च ते 1 एप्रिल 2 महिने आणि एप्रिल ते मे हे असे 60 दिवस झाले पाहिजे, जेणेकरून आपल्याला हळदी हे एकदम सुप्त अवस्थेत कोंब काढण्यासाठी सोपं जाईल. आता मार्च, एप्रिल, मे या हिशोबानं आपल्याला हळद कधी काढायची आणि कधी लावायची हे ठरवायला पाहिजे, जेणेकरून आपल्या याच्यामध्ये काही नुकसान होणार नाही. कमीत कमी 45 दिवस तरी आपण हळद सुप्त अवस्थेमध्ये असायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला जास्त नुकसान होणार नाही. आता मी हे प्युअर हे बेण्यासाठीच हळद हे केलेली आहे. जितके छोटे कोंब असले तेवढं बरकती बेणं असते. त्याच्यामुळं मी आपल्याला थोडंसं पोकली का नाही पोकली काय त्याचा काही विषय नाही. तर बघू शकता इथे स्टार्टला बहुतेक इथे सड लागली असावी. तर इथले आपण काय ड्रेसिंग वगैरे हे केल्यानंतर सड गेली आणि हे कंटिन्यू तसं राहिलं. तर पाहायचा विषय झाला तर हळदीची स्थिती एकदम सुस्थितीत आहे आणि हळदीचं वजन हे साधारणतः 3 पावच्या वर आहेच. 3 पाव 1 किलोच्या आसपास असेल, एवढी ही जड हळद आहे. हळद छोटी जरी असायला तर काही ना वजनानं खूप जड आहे. तर हळदीची परिस्थिती पाहायची आपल्याला सांगायचं झालं तर हळदीला भाव पण सध्या चांगले आहेत. साधारणतः 13,000 पासून स्टार आहेत, तर 16-17 पर्यंत भाव आहेत. आणि राहिला बेण्याविषयी, बेणं 4,500 रुपयाच्या आसपास आहे. कुणाला बेणं पाहिजे असल्यास तर तुम्ही हाय करून मला पाठवू शकता, जेणेकरून आपल्याला बेणं उपलब्ध करून देता येईल तुम्हाला. बघू शकता आता हळद या स्थितीमध्ये आहे, बसण्याच्या स्थितीमध्ये आहे. टोटल हळद बसण्याच्या स्थितीमध्ये आहे. ही काही लवकर येणारी जात होती, ती पण आपण इथे पाहू शकतो. थोडी बोटकी जात आहे. वेगवेगळ्या प्रकारचे बेणं आपण हे केलं होतं. बघू शकता आता हे याच्यावर कुठलाही करपा नव्हता. करपा नसणारा
बिना आपल्याला घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला पुढे ते होणार नाही. तर बघू शकतो आपण इथले आता हे उपटून बघणार आहोत काय परिस्थिती आहे ते. तर हे अर्धवटच हे आलेले, बाकीचे हे इथे खुडून बसलेले आहे, त्याच्यामुळे हे आलेलं नाही. कारण की खूप मुळ्या जाड असतील, त्याच्यामुळे ते येणे शक्य नाही. आपण दुसरं पण बघू शकतो, इथे उपटून बघू शकतो तर काय पोझिशन आहे. हे पण शक्य नाही हे उपटणं. तर जमीन आता थोडीशी टाईट आलेली आहे, कारण की पाण्याचं आपण तोडणी केली. बघू शकतो इथे पण बघू. इथे पण बघू. नाही, हे पण शक्य नाही आहे. आपण उपटण्याचा प्रयत्न करत आहोत, पण शक्य नाही आहे तिथे, कारण की हे बघू शकता हळदीने असे हे केलेले, एकदम छोटे छोटे पण नाही, एकदम मोठे पण नाही, व्यवस्थित आहे, जेणेकरून आपल्याला हे होणार नाही. हळदीची स्थिती चांगली आहे आणि यातच आपल्याला बेनिफिट होणार आणि बाजारभाव पण चांगले आहे. आता हळदीमध्ये काही तणवश वगैरे असेल असं तर नक्कीच उपटून टाका. आणि मित्रांनो, या हळदीविषयी जर कोणी जास्त माहिती पाहिजे असेल तर हळदीच्या विषयी जास्त अपडेट पाहण्यासाठी आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन येईल. आणि सबस्क्रिप्शन केलं असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला नवनवीन माहिती वेळेवर मिळेल. तर अशी हळदीची परिस्थिती आहे सध्या, पण हे कोंब काय निघायला तयार नाहीत, कारण की हे पूर्ण पकावट झालेले आहे. हळद एकदम सुस्थितीमध्ये आहे. तर बघू शकता, व्हिडिओला स्किप न करता आपण याला पाहू शकता. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही सांगा. धन्यवाद.